नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, आपण विविध कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये जातो आणि ग्रामपंचायतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ग्रामसेवक हजर नसतो। आपण तेथील कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर तो कर्मचारी म्हणतोय की मीटिंगसाठी गेलेत, किंवा तो कर्मचारी म्हणतोय की अजून आलेले नाही, येणार आहेत, वेगळ्या कामासाठी गेलेत वगैरे सगळ्या गोष्टी। आपण त्या ठिकाणी विचारल्यानंतर का त्यांची काही हजेरी बुक वगैरे आहे का, त्यांना कार्यालयामध्ये कधी उपस्थित राहायचं, कधी जायचं, त्याची नोंदवही वगैरे आहे का, किंवा त्यांच्या प्रेझेंटी संदर्भात किंवा अटेंडन्स संदर्भात काही लेखाजोखा आहे का। इतर कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक सिस्टम लागू केलेली आहे, मग ग्रामसेवकांना अशा पद्धतीचं काही लागू केलंय का। तर तेथील कर्मचारी म्हणतात की ग्रामसेवकांना असं काही लागू केलेलं नाहीये, त्यांना वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या मीटिंगसाठी इकडे तिकडे जावं लागतं, यासाठी त्यांना नेहमी त्यांचं सर्व दप्तर घेऊन इकडे तिकडे फिरावं लागतं, त्यामुळे अटेंडन्सचा काही विषय नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी उत्तर दिली जातात। परंतु हे अजिबात सत्य नाहीये, लक्षात ठेवा। राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचं शासन निर्णय, महत्त्वाचं परिपत्रक जाहीर केलंय आणि त्या परिपत्रकामध्ये जे ग्रामसेवक असतात त्या ग्रामसेवकांना काहीही काम असो, कोणतीही मीटिंग असो, त्यांना शासनाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन त्या ठिकाणी GPS आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावून मग त्यांना दुसऱ्या त्यांच्या कामासाठी जावं लागतं। अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचं परिपत्रक राज्य सरकारने जाहीर केलंय। ते नेमकं काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून 18 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय ठिकाणी जाहीर केलंय आणि हे शासन निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व यांच्यासाठी आहे। या ठिकाणी बघा, विषय बघा, ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि या ठिकाणी बघा, सोबत जोडलेल्या संदर्भीय पत्रान्वये कृपया अवलोकन व्हावे। ग्रामपंचायती अधिकारी, पूर्वीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची बायोमेट्रिक GPS हजेरी प्रणाली राबवण्यासाठी आवश्यक तो कारवाई आपल्या स्तरावर करण्याबाबत संदर्भित पत्रांद्वारे कळवण्यात येत आहे की, तथापि याबाबत कारवाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, तरी या प्रकरणी आपल्या स्तरावर ग्रामपंचायती अधिकारी त्यांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या पुनःसूचना या ठिकाणी देण्यात येत आहे। अशा पद्धतीचं हे महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। आता इथून पुढे ज्यावेळेस आपण ग्रामपंचायतीमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी जर ग्रामसेवक नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावरती कारवाई संदर्भात तक्रार करू शकता। त्याला त्या ठिकाणी प्रेझेंटी लावूनच किंवा हजेरी लावूनच त्याला इतर कामांसाठी जावं लागतं, अशा पद्धतीचा नियम आहे। हा त्यांना सांगा किंवा दाखवा। कारण मित्रांनो, ज्यावेळेस माझा नागरिक संबंधित कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस ग्रामसेवक उपस्थित नसल्या कारणाने त्या ठिकाणी नागरिकांची कामं होत नाहीत। अशा पद्धतीचं निदर्शन आल्यानंतर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। हा महत्त्वाचा निर्णय आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।